नमस्कार मित्रांनो. आज आपण अगदी कमी वेळेत वाटण न बनवता मसाला वांग्याची भाजी बनवणार आहोत. माझ्या पद्धतीने जर तुम्ही मसाला वांग बनवलं तर वांग न आवडणारे सुद्धा आवडीने वांग्याची भाजी खातील. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी पाव किलो काटेरी वांगे घेतलेले आहेत. ह्या वांग्याचे अशा पद्धतीने काटे काढून वरचं देठ कट करून घेऊयात. मी अशाच पद्धतीने पूर्ण वांग्याचे काटे काढून देठ कट करून घेतले आहे. आता वांग्याला अशा पद्धतीने कट करून आतमध्ये काही किडा असेल किंवा काही वेळा वांगी आतमध्ये खराब पण असतात तर ते चेक करून घेऊयात. आणि वांग्याला एक उभी आणि आडवी कट मारून घेऊयात. मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने. मी अशाच पद्धतीने पूर्ण वांगी कट करून घेतली आहेत. त्यानंतर पाण्यात पाव चमचा मीठ टाकून त्यामध्ये ही कापलेली वांगी टाकूयात. त्यामुळे वांगी काळी पडणार नाहीत. आता कढईमध्ये 2 पळ्या तेल टाकूयात. यामधीलच तेल आपण भाजीसाठी पण वापरणार आहोत. पण आधी आपण वांगी फ्राय करून घेणार आहोत. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये पूर्ण वांगी टाकूयात आणि त्यामध्ये पाव चमचा मीठ टाकून वांगी परतवून घेऊयात. म्हणजे वांग्याची जी कडवट चव लागते ती निघून जाईल. वांगी थोडी परतवून झाल्यावर त्यावर झाकण ठेवून कमी गॅसवर 4 ते 5 मिनिटे वांगी फ्राय करून घेऊयात. म्हणजेच वांगी आपल्याला हाफ कुक करून घ्यायचे आहेत. बघा, वांगी छान हाफ कुक झालेले आहेत. ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता याच तेलामध्ये आपण भाजी बनवूयात. तेल गरम झाल्यावर यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचं. जिरं छान फुललं की यामध्ये 2 मोठ्या आकाराचे बारीक कापून घेतलेले कांदे टाकूयात. आणि मस्त कांदा तांबूस होईपर्यंत लो टू मीडियम गॅसवर परतवून घेऊयात. कांदा छान तांबूस झाल्यावर यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट टाकूयात आणि कमी गॅसवर परतवून घेऊयात. मिनिटभर छान परतवून झाल्यावर यामध्ये एक मध्यम आकाराचं किसून घेतलेलं टमाटर ॲड करूयात आणि लो टू मीडियम गॅसवर छान परतवून घेऊयात. इथे टमाटर पण मस्त शिजलेलं आहे. कांदा आणि टमाटरमधून छान तेल रिलीज झालेलं आहे. यामध्ये आता काही मसाले ॲड करूयात. मसाल्यांमध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर. याने भाजीला रंग खूप सुरेख येतो. 1 चमचा आपलं साठवणीतील लाल तिखट. तुम्ही फक्त साठवणीतील लाल तिखट टाकलं तरीही चालेल. अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धने पावडर टाकून मिक्स करूयात. यामध्ये आता बारीक कापून घेतलेली कोथिंबीर टाकून मिक्स करूयात. मिक्स केल्यावर यामध्ये आपल्याला 2 चमचे खोबरं किस आणि 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. खोबरं मी खिसणीवर खिसून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे. आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करूयात. यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून मसाले परतवून घेऊयात. म्हणजे मसाला करपणार नाही. आता यावर मिनिटभर झाकण ठेवून मसाले व्यवस्थित शिजवून घेऊयात. म्हणजे मसाल्यांचा स्वाद भाजीमध्ये मस्त उतरणार. आता मिनिटभरानंतर पहा, मसाला छान शिजला आहे. मसाल्यांमधून छान तेल सुटलेलं आहे. यामध्ये आता आपण फ्राय केलेली वांगी टाकून परतवून घेऊयात. म्हणजे मसाला वांग्याला छान कोट होईल. परतवून झाल्यावर यामध्ये 1 ग्लास कोमट पाणी व चवीनुसार मीठ. मीठ अंदाजानेच टाकायचं, कारण आपण वांगी फ्राय करताना सुद्धा मीठ टाकलं होतं. आणि 1 चमचा एव्हरेस्टचा मटण मसाला टाकायचा. भाजीला चव खूप अप्रतिम येते. मसाला टाकल्यावर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून लो फ्लेमवर भाजी शिजवून घेऊयात. त्यामुळे मसाला वांग्याला छान कोट होईल आणि वांगी पण पूर्ण शिजून जातील. ही भाजी बनवायला आपण कोणतंच वाटण नाही बनवलं आहे. अगदी मोजक्याच मसाल्यांमध्ये छान मसाला वांगी बनवले आहेत. तर पहा, इथे वांगी पण छान शिजले आहेत. तर कोणतीही भाजी कोथिंबीर शिवाय तर अपूर्णच असते. म्हणून यावर थोडी कोथिंबीर टाकून मिक्स करूयात. तर कोणतंही वाटण न करता झटपट असं मसाला वांग बनवून तयार आहे. चवीला तर खूप अप्रतिम झालेलं आहे.
तुम्ही पण माझ्या पद्धतीने ही भाजी बनवून बघा. घरातील मंडळी तुमची नक्कीच खूप तारीफ करतील. अशाच चमचमीत रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.